वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुखं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। श्रीराम जय जय राम। 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 श्रीराम जय राम। जय राम। जय राम। प्रभु श्री रामचंद्र भगवान बजरंगबली हनुमान की। अवधूत चिंतन श्री गुरुदेव नमः। पार्वती पतये हर हर महादेव। ध्यायेदाजानुबाहुं धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं पीतं वासो वसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामाङ्गारूढसीता
कमलमिललोचनं नीरदाभं नानालङ्कारदीप्तं ददतमुरुजटामण्डनं रामचन्द्रम्। अयोध्या नरेश मर्यादा पुरुषोत्तम श्री रामप्रभू आणि श्री रामप्रभूंचा महत्वाचा उत्सव अर्थातच रामनवमी। आणि या रामनवमीच्या निमित्ताने आज आपण दत्तगुरु वाहिनी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सगळेजण एकत्र जमलेलो आहोत। सगळेजण एकत्र जमलो। त्या दिवशी मी एक पोस्ट केली होती, दत्तगुरु आहे मग इथे रामप्रभूंचे चरित्र ऐकायला आपल्याला आवडेल का, अशी एक पोस्ट केली होती त्या दिवशी। बऱ्याच जणांनी मला त्या दिवशी होकार दिला आणि बऱ्याच जणांनी छान असा प्रतिसाद दिल्यामुळे, कमेंटला बऱ्याच जणांनी लाईक केल्यामुळे त्या ठिकाणी मी ठरवलं की आता प्रभू श्री रामचंद्राचं चरित्र जन्मकथा रामनवमीच्या निमित्ताने दत्तगुरु वाहिनीवरून आपण प्रसारित करू। भगवान श्री रामचंद्राची कथा, परम पावन अशी ही कथा, रामजन्माची कथा आपण पाहणार आहोत। विस्तृत अशा पद्धतीने पाहणार आहोत। अनेक नाम, अनेक भगवंताचे अवतार, त्या अवताराचे अनेक नाममंत्र या भारतीय पुराणांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। अनेक महात्मा, अनेक देवतांचे वेगवेगळे महात्मा, परंतु श्रेष्ठ नाम जर कोणचं असेल तर ते म्हणजे राम प्रभूंचं नाम। ताकद इतकी महान आहे या नामामध्ये। खूप छान असं लिहिलंय, चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एक एक अक्षरम पुसम महापातकनाशम। एक एक अक्षर रामनाम महा अशा पातकाचं नाश करणारं असं हे रामाचं महात्म्य। एकच मंत्र जगामध्ये, एकच मंत्र असा आहे, सगळ्या प्रकारच्या दुःखातून मुक्त करतो, सगळ्या प्रकारच्या अशांत अशा वातावरणातून मनाला एक आल्हाददायक शांती देऊन जातो। एकच मंत्र जगामध्ये, जगजैत्रे एक मंत्रेन, एकच मंत्र जगामध्ये। अनेक मंत्र आहेत पण त्यापैकी एकच मंत्र, जगातील प्रसिद्ध अशा अनेक मंत्रापैकी एकच असा मंत्र आहे की तो मंत्र तुम्हाला संरक्षण प्रदान करतो। या कंठे धारयतस्य करस्ता सर्वत्र यशस्वी, सर्वत्र सिद्धी प्राप्त करून देणार एकच मंत्र आहे, तो म्हणजे राम आहे। आणि अशा या रामप्रभूंचं दिव्य चरित्र खूप महान असं चरित्र म्हणायचं। त्या भारताला जर राम नसते तर या भारताची ओळख आज जेवढी आहे तेवढी नसते महाराज। अनेक प्रांतामध्ये, अनेक विदेशांमध्ये आज प्रभू रामचंद्रांचं चरित्र आदर्श मानलं जातं। जीवनामध्ये आदर्श कसा असावा, मर्यादा धरून जगणारा असा हा आमचा राजा, नाव त्याचं राम। आज किती युगचे युग ओलांडले परंतु राम प्रत्येकाच्या मनामध्ये, प्रत्येकाच्या हृदयावरती आजही राज्य करतायत, कारण की प्रभूंचे चरित्र तेवढं महान आहे महाराज। आणि म्हणून माझ्या रामरायाने आदर्श घालून गेला या देशाला, या जगाला। आदर्श पुत्र कसा असावा, आदर्श योद्धा कसा असावा,
आदर्श भाऊ कसा असावा, आदर्श राज्यकर्ता राजा कसा असावा, प्रत्येक ठिकाणचा आदर्श, प्रत्येक ठिकाणचा आदर्श. आणि शत्रू म्हणून जरी पाहाल तरी रामरायाकडे आदर्श पद्धतीने पाहिलं पाहिजे की रामासारखा शत्रू रावणाला लाभला. मित्रत्व आणि शत्रुत्व दोन्ही करायचं, परंतु आदर्श हा सोडायचा नाही म्हणजे. आणि म्हणून मर्यादाला धरून चालणारा आमचा राजा, मर्यादा शिकवणारा राजा, अयोध्या नरेश, मर्यादा पुरुषोत्तम ज्याला म्हटलं जातं. अनेक पुरुष आहेत परंतु उत्तम नाही आहेत. आणि म्हणून मर्यादा पुरुषोत्तम ज्याला म्हटलं जातं तर तो आमचा राजा, नाव त्याचं राम. आणि त्या रामाचं हे रामायण, आणि रामायणामध्ये रामजन्माची कथा आपण दत्तगुरु वाहिनीवरून आज श्रवण करणार आहोत. रामाचं नाव इतकं महान आहे महाराज, फक्त राम नाम घेतल्याने एवढी ख्याती होती, एवढी प्रसिद्धी होती, युगानुयुग ती ख्याती, युगानुयुग ती प्रसिद्धी जिवंत राहते त्या महात्म्याची. राम नामामध्ये एवढी ताकद आहे. मग तुम्ही मला म्हणून का हो त्याची रसी एवढी झाला, आतापर्यंत तुम्ही राम 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 असं म्हणता, एखादी कथा अशी असेल का, काहीतरी सांगण्यासारखं असं असेल ना तुमच्याकडे, काहीतरी पुरावा, काहीतरी असं घडलंय का की रामाचं नाव घेतलंय आणि जगामध्ये अजरामर झाले, असं काही तुम्ही संदर्भ असं स्पष्टीकरण आम्हाला देऊ शकता का? अशी कथा आम्हाला कधी सांगू शकता? दत्तदेसी हो, माझ्या रामप्रभूंचं नाव राम राम असं म्हटल्याने तर उद्धार होतोच, परंतु एक कथा अशी महाराज, तुम्ही राम म्हणजे मरा असं जरी म्हटलात तरी रामप्रभू तुम्ही घेतलेल्या श्रद्धेने त्या नामामुळे तुम्हाला राम मानता येत नाही, तुम्हाला मरा मानता येतं, तुम्हाला सोयीचं करता येत नाही महाराज, उलट करता येतं, परंतु श्रद्धेनं भगवंतासाठी करता तरीही तुमचा उद्धार होतो, अशी कथा आहे माझ्याकडे. आणि ती कथा एका वाटमाऱ्याची, पूर्वजन्मीचा तो ब्राह्मण, पूर्वजन्मीचा ब्राह्मण, संगत बिघडली महाराज, संगतीचा परिणाम फार वाईट आहे. संगत बिघडली, ब्राह्मण आहे, ब्राह्मण कुळामध्ये पूर्वजन्मातले ब्राह्मण आणि ह्या जन्मात सुद्धा ब्राह्मण म्हणून जन्माला आलेला, परंतु संगत बिघडली, संगत चुकीची. किरात नावाचे प्रजा आदिवासी जंगल जो भाग आहे, अरण्याचे आहे, त्या भागामध्ये ही जमात पाहायला मिळते. वाटमारे करणारी, चोरी करणारी, दुष्कर्म करणारी, अभक्ष्य भक्षण करणारी, अशा प्रकारची ही प्रजा. आणि यांच्याशी संपर्क या ब्राह्मणाचा, जन्मता ब्राह्मण आहे, पूर्वजन्म ब्राह्मणाचा, ह्या जन्मात आहे ब्राह्मण, परंतु संगत बिघडली. वारकरी संप्रदायामध्ये एक फार मोठे संत होऊन गेले महाराज, नाव त्यांचं शेख मोहम्मद, मुस्लिम आहे. योग संग्रह नावाचा छान असा ग्रंथ त्यांचा माझ्या वाचनात आला आणि त्याच्यामधली एक ओवी मला फार भावली महाराज. संगत माणसाला चांगली असावी. केळीचं झाड आहे आणि बोरीचं झाड आहे, बोरीचं झाड आणि केळीचं झाड दोघं मित्र आहेत महाराज. बोरीची मैत्री करणं तसं चुकीच आहे. बोरीचं काही बिघडत नाही, बोरीला काटे असतात, एक सरळ असतो एक वाकडा असतो. वाकडा काटा असा पकडून ठेवतो आणि सरळ काटा टोचत राहतो. हे बोरीचं वैशिष्ट्य आहे, त्रास देतो. तुम्हाला वाटतं मी बोरीविषयी बोलतोय? असतात असे काटे, पण एकमेव बोरीचं झाड आहे, एक सरळ काटा आणि एक वाकडा. आणि असा जो वृक्ष काट्यांनी भरलेला आहे, तर त्या काट्यांनी भरलेल्या वृक्षाची संग केळीच्या झाडाने केली महाराज.
केळीचं पान फार नाजूक असतं, फार नाजूक. संगत बोरीची केल्यामुळं केळीचं पान फाटलं महाराज. आयुष्य बर्बाद झालं त्या केळीचं. संगत बोरीची. बोरीचं काही नाही बिघडत, बोरीचं काही बिघडत नाही. तिचे काटे टणक असतात, ती काटाळूच असते. परंतु काटे असणाऱ्या बोरीची संगत केल्यामुळं नाजूक ज्याचं जीवन आहे, ज्याचं आदर्श जीवन आहे, त्याने जीवनाला जपायचं असतं, तर त्या केळीचं पान फक्त आयुष्य बर्बाद होतं. आणि म्हणून दुर्जनाच्या संगतीमध्ये राहिल्याने दुर्जनाचं काही बिघडत नाही. ते मुळात दुर्जन असतातच, परंतु जे सज्जन असतात ते सुद्धा वाईट मार्ग धरतात. आणि अशा पद्धतीने केळीला संगत बोरीची नसावी. आणि म्हणून घडतं कधी कधी असं. त्या ठिकाणी ब्राह्मण आहे, परंतु ब्राह्मणाला संगत वाट मारूनची, चोरी लबाडी करणाऱ्या लोकांची वाटमाऱ्या करू लागला. ब्राह्मण वाटमाऱ्या करतोय. उंच पर्वतांच्या दरीमध्ये लपून राहायचं आणि जो येईल त्याच्याकडून धन लुबाडायचं, नाही तर त्याला ठार मारायचं. बायको आहे, मुलं आहेत, प्रपंच आहे, पण व्यवसाय वाटमारी, चोरी करणं. एक नाही, दोन नाही, तीन नाही, 12 गावांवरती ज्याची धास्ती होती महाराज. 12 गावांची टेहळणी जो करायचा, कुठल्या गावातून येणार आहे, आणि त्या मध्यवर्ती ठिकाणी, 12 गावांच्या मध्यवर्ती ठिकाणी ज्याचा अड्डा होता वाटमारी करण्याचा, त्या जंगलामध्ये 12 गावांमध्ये धास्ती. नाव त्याचं वाल्ह्या कोळी. फार प्यायचे लोक, फार प्यायचे. अनेक बायकांची, अनेक मुलांची त्याने हत्या केली. अनेक लोकांकडून धन घेतलं, लुबाडलं, ब्राह्मणांना मारलं. चोराला काय, ब्राह्मण काय, वैश्य काय, क्षत्रिय काय आणि शूद्र काय म्हणायचं, त्याला धन मिळालं पाहिजे. तो कुठल्या वर्णाचा आहे, कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे, तो भक्त आहे की अभक्त आहे, त्याला काय देणं देणं. त्याला फक्त एकच, धन मिळालं पाहिजे. धन द्या नाही तर मारा, हा त्याचा मंत्रच होता. कोणी जरी आला, काय असेल ते काढलं होतं, धन दौलत ऐवज तुझ्याकडचा देत असेल तर ठीक, नाही तर मारा. मंत्रच त्याचा, मारा. धन द्या नाही तर मारा. कधी कधी जीवनामध्ये संधी येते बरं का, सुधारण्याची संधी येते, परंतु माणसाने सुधारलं पाहिजे. तो क्षण असा पकडता आला पाहिजे. कधी कधी आयुष्य माणसाला एखादी संधी देतं सुधारण्यासाठी, चांगलं कार्य करण्यासाठी, जीवनामध्ये काहीतरी बदल करण्यासाठी. आयुष्य पूर्ण संपलं या वाल्याकोळ्याचं. मूळचा ब्राह्मण, वाल्याकोळ्याचं आयुष्य संपलं चोऱ्या माऱ्या करण्यामध्ये, वाटमारी करण्यामध्ये. तरी पण त्याने आपला व्यवसाय सोडला नाही. शेवटच्या श्वासापर्यंत त्याला वाटमारी करायची ठरवूनच होतं त्याने. आणि तशातच अनेक त्याने सवंगडी सुद्धा तयार केले होते वाटमारी करण्यासाठी. अनेक फार मोठं एखादा मॅनेजर असला मग त्याच्या हाताकडे सुपरवायझर, ऑपरेटर असतं, तसं फार मोठी टोळी दरोडेखोरांची, आणि त्यांचा प्रमुख वाल्या कोळी. आणि एक दिवस असा आला महाराज, एक दिवस असा आला, त्याच अरण्याच्या वाटेने कुणीतरी साधू पुरुष येत आहेत, अशी सूचना त्या टेहळणी करणाऱ्या त्याच्या एका साथीदाराने त्याला सांगितली. आणि ते साधू पुरुष असे पुढे येत आहेत, आता आपल्या कचाट्यात आले. याचा अंदाज बांधून वाल्या कोळी त्या ठिकाणी त्या साधूंना दरडावून असं विचारतोय, काय जे तुमच्याजवळ द्रव्य असेल ते खाली टाका, नाहीतर मरा. साधूनं दरडावलं, आणि त्याचं दरडावणं ऐकून, त्याची भीती दाखवणं ऐकून, त्याचा ते आवेश पाहिल्याच्या नंतर नारद मुनी म्हणतात,
भाऊ माझ्याकडे काय आहे, मी वैष्णव. कपाळी हा ऊर्ध्व पुंड्र लावलेला, गोपीचंदन टिळा, हातामध्ये माझ्या टाळ आहे महाराज, हातामध्ये चिपळे आहेत, गळ्यामध्ये विना आहे आणि गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे. माझ्याकडे काय असणार? माझ्याकडे काही धनच नाही तर टाकू काय? आमचं एकच धन, पायोजी मैने राम रतन धन पाय, राम प्रभूंचं नाम स्मरण, एकच धन, नारायण नारायण. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ असेल, ह्या पवित्र अलंकार आहे. जगामध्ये त्याला तोडच नाही, कोणी चोरून तर नेतच नाही. तुळशीची माळ घालतोस का म्हटले नंतर 10 फूट लांब पळतात ते. ह्या लोकात तर किंमत आहेच, परंतु परलोकात सुद्धा वैकुंठ भुवन आहे महाराज. ही पवित्र तुळशीची माळ आहे माझ्याकडे, दुसरं काही नाही. नारद मुनी म्हणतात मारावं लागेल. ठीक आहे बाबा, मारायचं तर मार, परंतु मरण्याच्या अगोदर माझी एक इच्छा आहे. नारद मुनी म्हणतात मरण्याच्या अगोदर माझी एक इच्छा तेवढी पूर्ण करशील, तू एक काम कर. माझं एकच आहे, वाटलंच तुम्हाला इथे झाडाला बांधून टाक, माझ्यावर विश्वास नसेल तर, मी पळून जाईल म्हणून युक्तिवाद करतो असं तुला वाटत असेल तर. पण एकच फक्त माझं काम कर, तू घरी जा आणि विचार, आजपर्यंत तू किती वाट सुरू मारलेले, किती वाटमाऱ्या तू केलेस, वाटमाऱ्या किती केल्या काय विचारता येईल? असं काही विचारू नको. एवढी माणसं मारली, 7 रानं भरली, खडे टाकून एवढी माणसं मारली, असं काही काही ठिकाणी संदर्भ आहे. एवढी मारली, पाप, खूप पाप घडलं. पाप पुण्याची भाषा नको रे करूस नारदा, काय असून ते खाली टाकून निघून जा, नाही तर मरायला तयार हो. म्हटलं काय नाही मरणं, मी मरायला तयार आहे, परंतु एकच माझी इच्छा आहे, ते तू पूर्ण करावीस. तू घरी जावं आणि विचारावं तुझ्या पापामध्ये भागीदार कोण. सगळे जर तुझ्या पापामध्ये भागीदार जर असतील तर मला तो ठार, आणि नसतील तर पुढचं पुढं पाहून घेऊ काय करायचं. विश्वास कसा ठेवायचा? बांधून टाक झाडाला. वैष्णव आम्ही खोटं कधी बोलत नाही, खरं कधी सांगत नाही. हालीच्या काळात असो, वैष्णव सत्य बोलतात, विष्णूंचे भक्त सत्य बोलतात. वाल्याकुळी गेला, घरी जाऊन विचारतो प्रिय पत्नीला वाटलं आज दुपारीच आले कारभारी, काऊन फार लवकर आले आज मोठे असं मी सापडले वाटतं. नाही तसं काही नाही झालं, पण तुला मला एक विचारायचं. पत्नीला म्हणतायत ना का वाल्याकुळी, तुला एक विचारायचं. आता इतकं वर्ष झाले संसाराला, म्हातार पण आलंय, आता या उतारवयामध्ये काय विचारणार तुम्ही? आपलं काहीतरी, तसं काही नाही, पण मला एक विचारायचं. विचारा. आजपर्यंत मी एवढे वाट सुरू मारले, तुमचं पोट भरलं, तुमचे हव्यास पूर्ण केले, तुमचे आवडीनिवडी सगळं मी सांभाळले, प्रपंच केला. आपलं आता म्हातारपण आलेलं आहे. मग मला एक सांग, मी एवढं जे पाप केले, आता अनेक माणसं मारली, हत्या केली, याच्यामध्ये माझ्या पापाचा वाटा तुम्ही घ्या. पत्नी म्हणते वाल्याकुळीचे छेचे, तिथं तुमचं कर्तव्य. राशन कार्ड पहा, महाराष्ट्र शासनाचा शिक्का आहे, कुटुंब प्रमुख पहिलं नाव तुमचं आहे स्वामी, असं काय म्हणतात. आणि कुटुंब प्रमुखाची जबाबदारी असते आपलं घर सांभाळण्याची, बरोबर. तर त्या पद्धतीने तुम्ही पती आहात, घराचे कारभारी आहात, आणि तुम्हालाच घर प्रपंच सगळा सांभाळायचा. तुम्ही हत्या करून पैसे कमावा किंवा सज्जनपणाने एखाद्या ठिकाणी नोकरी व्यवसाय करून पैसा कमावा, पैसा आणा फक्त, आम्हाला खाऊ घाला फक्त, आम्हाला मोठं करा फक्त, बस एवढंच काय. मुलांना विचारलं, बाबा काय विचारताय तुम्ही?
पाप पुण्य तुमचं कामच ते, आम्हाला लहान मोठं करणं, आमचा सांभाळ करणं, आमची प्रत्येक इच्छा पूर्ण करणं. पत्नी सुद्धा पापाच्या वाट्यामध्ये सामील व्हायला तयार, मुलं सुद्धा पापाच्या वाटेकडे व्हायला तयार नाही. महाराज वाल्या कोळी हिरमुसला महाराज जसं इडली करताना पीठ आपण भिजू घालतो, आंबट करून, किंवा डोस्याचं पीठ जसं आंबट करतो, एवढा आंबट चेहरा त्या वाल्या कोळ्याचा, एवढा हिरमुसला, एवढा हिरमुसला, एवढा आंबट चेहरा त्याने केला. चेहरा पडलेला आहे, पायाखालची माती सरकली. महाराज त्यांच्यावरती विश्वास होता आणि त्यांनी आज विश्वासाला तडा दिला. नारद मुनी उभे, हा चेहरा खाली पाडलेला असा खाली पाहून ठेवला. नारद मुनी म्हणतात, व्हायला कोणी आलास? मग काय समाचार घरचा? एकही तयार नाही महाराज, आजपर्यंत भ्रमात होतो, आजपर्यंत. आता पश्चाताप झालाय, संगत बिघडली, जीवन बिघडलं महाराज. पण एक सत्संगती घडली, एक नारद महर्षींच्या संगतीमुळं भ्रम कळाला, सत्य काय ते कळालं. वाल्याला खूप दुःख वाटलं, आपल्या पत्नीचं वचन ऐकल्याच्या नंतर, आपल्या मुलांचं वचन ऐकल्यानंतर. पापामध्ये भागीदार नाहीत आम्ही, तुमच्या सुखामध्ये आहोत पण पापामध्ये नाही. नारद मुनी म्हणतात, पाहिलंच वाले, मला सुद्धा हे वाटलं होतं, मला सुद्धा हेच वाटलं होतं, हेच उत्तर येईल. कारण की प्रापंचिक जीवन हेच घडतं. प्रापंचिक जीवनामध्ये या जगामध्ये सत्य काहीच नव्हतं, परंतु त्या खोट्या गोष्टींना धरून आम्ही फार प्रदर्शन करतो, मोठेपणा गाजवतो, पण शून्य असतं ते. मला माहिती होतं. खूप रडायला लागला वाल्याकडे, खूप रडायला लागला, खूप पश्चाताप झाला, खूप दुःख. आणि रडत रडत तो नारद मुनीला म्हणतोय, महाराज मी तुम्हाला शरण आलोय, मला वाचवा आणि माझ्या पापातून उतरवेन असं काहीतरी मला सांगा, एखादा मार्ग मला दाखवा महाराज. नारद मुनीने विचार केला, अरे हा नाम जप करायला सुद्धा अधिकारी नाही, याच्या तोंडामध्ये फक्त मरा मरा एवढंच आहे, फक्त मरा, धन द्या नाहीतर मरा. त्या वाल्याच्या डोक्यामध्ये एवढाच विषय, रात्रंदिवस माणसं मारायची, हत्या करायची, धन घ्यायचं, प्रपंच चालवायचा. येईल त्याला एकच मंत्र, धन दे नाहीतर मर. काय याला नाममंत्र सांगून, काय याला अनुष्ठान सांगू महाराज. नारदाला सुद्धा प्रश्न पडला, पात्रता तर पाहिजे ना, पात्रता पाहिजे. भगवंताचं नाम घ्यायला सुद्धा पात्रता लागते. पहिलीच्या इयत्तेत घालण्यासाठी असं कानाला हात लावून म्हणतात, बरोबर ना, पात्रता लागते. याचा अजून वयच झालं नाही, आमच्या लहानपणी होतं असं. प्रत्येक गोष्टीला पात्रता लागते. नारद म्हणतात, पात्रता नाही तुझी, काय सांगू मी तुला. प्रश्न पडलाय नारदाच्या मनामध्ये. नारद मुनी म्हणतात, हे बघ, घाबरू नकोस, सांत्वन केले त्याचे, रडू नकोस, दुःख व्यक्त करू नकोस. प्रापंचिक जीवन एक खोटंच आहे आणि याच्यामध्ये असं घडतच, आणि या भ्रमातच माणूस जीवन शेवटपर्यंत जगतो. परंतु तुला आजचा सोन्याचा दिवस उगला असं समज. ही वाटमारी आजपासून तू सगळी सोडून दे. पहिलं काम कर, दुष्कर्म सोडून दे, वाटमारी सोडून दे, आणि एका ठिकाणी एखाद्या झाडाखाली, पवित्र वृक्षाखाली तू बस आणि तू राम 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 असं. वाल्या म्हणतो, महाराज आजपर्यंत धन दे नाही तर मरा, हाच शब्द मी जपलो, हेच वाक्य मी जपलो. माझ्या तोंडामध्ये तुम्ही सांगितलं नाम येत नाही, माझ्या तोंडात फक्त मरा मरा एवढं येऊ शकतं. अरे म्हणणे, तू जरी मरा म्हणत असशील, पण मराचं जर उलट केलं तर राम होतं. ज्यावेळेस तू मराम राम राम राम
मरा हे ज्यावेळेस तू जलद गतीने जपशील ना त्यावेळेस आपोआप त्याचा अपभ्रंश राम होईल आणि तुझं कल्याण होईल. संतांचा मार्ग, संतांचा शब्द पट नसतो मला. एक क्षणाची सत्संगती, सत्संग एक क्षणाचा तुमचं पूर्ण जीवन बदलून टाकते. भले तुम्ही उतरवयात असू द्या, तारुण्यात असू द्या किंवा बालपणात असू द्या, सगळं संपलंय तुमच्याकडे, पण एक क्षणाची सत्संगती घडली, एक क्षणाची संगती त्या वाल्या कोळ्याला जीवनाचा खरा मार्ग सापडला. आणि वाल्या कोळी एका झाडाखाली नारदाने सांगितल्यानुसार मरा 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 म्हणत बसला. राम येत नाही मुखामध्ये महाराज. इतका भाव तल्लीन झालाय भक्तीमध्ये, एवढा भाव तल्लीन, तहान भूक सगळं विसरलंय वाल्या. आणि फक्त साधूंनी सांगितलेला मंत्र मरा मरा मरा. कालांतराने जलद गतीने जपता जपता त्याचं राम उच्चारण झालं महाराज. अनेक वर्ष लुटली, पुष्कळ वर्ष लुटली. आणि त्याच अरण्यातून जाण्याचा प्रसंग नारद मुनीला आल्याच्या नंतर त्यांना तिथून त्या एका झाडाखालून शब्द ऐकायला लागले, राम राम राम. इथं तर माणूस कोणी दिसत नाही, नामस्मरण तर चाललं, नारायण नारायण. हा काय प्रकार असावा. आवाजाचा कानुसा घेत 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 नारद मुनी एका झाडाजवळ पोहोचतात. उंच झाड आहे, झाडाखाली भलं मोठं वारुळ आहे. आवाज कुठून येतोय. अजून कानुसा घेतला नारद मुनी, आवाज कुठून येतोय. राम राम आवाज येतो. कळालं नारद मुनीला, अरे या वारुळातून आवाज येतोय. वारुळाला कान लावला. राम 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 नामस्मरण चाललंय महाराज. आणि मग नारद मुनीच्या ध्यानामध्ये गोष्ट आली, अरे च्या आपण आलो होतो ना फार पूर्वी, कितीतरी वर्ष झाले, आठवत देखील नाहीये या अरण्यातून आपण कधी गेलो होतो. आणि त्यावेळेस एक वाट मारी या ठिकाणी राहत होता. आणि त्याला आपण सांगितलं घरी जा, बापाची वाटे गेली कोण विचार. घरच्यांनी सांगितलं, आम्ही नाही. आणि मग त्याला खूप पश्चाताप झाला, फार दुःख झाला. आणि मग त्याला राम देखील म्हणता येत नव्हतं. त्यावेळेस मी सांगितलं, अरे राम नको म्हणून मरा मंत्री उद्धार होईल. आणि तोच कदाचित हा असला पाहिजे. खूप मनावर घेतलं त्यांनी, खूप मनावर घेतलं. आणि भक्तीमध्ये भावतल्लीन झालेला तोच वाल्या कोळी असला पाहिजे. वारुळ दूर केलं नारद मुनींनी. आणि आतमध्ये दिव्य अशा प्रकारचा पुरुष नारद मुनींना दिसायला लागला. दाड्या जाट्या वाढलेल्या महाराज, शुभ्र पांढऱ्या शुभ्र दाड्या जाट्या. म्हातारा ना तो वाल्या कोळी त्या काळचा. तेजस्वी शरीर झालेलं आहे वाल्या कोळीचं, तेजस्वी शरीर. अंग कांती अशी लखलख करते. राम नामाचं उच्चारण घडले महाराज. चेहरा एकदम प्रशांत, तेजस्वी, ओजस्वी. आणि त्या वाल्याने काय केलं महाराज. नारद म्हटले, अरे वाल्या उठ, मी आलोय. नारद नारायण नारायण उठ आता. रामनाम आता भरपूर झालंय, भरपूर सेवा केलीस तू प्रभूंची, उठ आता. आणि मग नारद मुनींचा आवाज ऐकून वाल्या कोळ्या समाधीतून तो बाहेर आला, ध्यानातून बाहेर आला, राम नामाच्या त्या भावतल्लीतून बाहेर आला. आणि बाहेर आल्याच्या नंतर नारद मुनी आपण खूप आनंद झाला, खूप आनंद झाला. एक सत्संगती घेतली, एक सत्संग घडला नारद मुनींचा, साधूचा. कायाकल्प झाला महाराज. उलटा शब्द मरा मरा म्हणता म्हणता राम अपभ्रंश. आणि नंतर रामनामाची ताकद, पूर्ण कायाकल्प झाला, पूर्ण शरीर बदललं. मोठा ज्ञान, विद्वान. आणि नारद म्हणतात, आता तू वाल्या कोळी नाही राहिलास बरं, तुझं नाव आहे आता वाल्मिकी.
नारदांना तो नम्रपणे म्हणालेला आहे, वाल्याकुळी गुरुनाथा, मला तुम्ही धन्य केलं, तुमची माझ्यावर खूप कृपा झाली, मी आपली आता काय सेवा करू शकतो. तेव्हा नारदाने आनंदाने प्रेमाने त्या वाल्याकोळ्याला उठवलं. वाल्मिक ऋषी, वाल्याकोळीचे आता कोण झाले, वाल्मिक ऋषी. त्या वाल्मिक ऋषींना उठवलं आणि त्यांना आज्ञा केली. वाल्मिक ऋषी आता ऐका, इथून पुढे 60,000 वर्षांनी, किती, 60,000 वर्षांनी दशरथ पुत्र प्रभू श्री रामचंद्र साक्षात विष्णूचा अवतार या भूमीवरती होणार आहे. आणि रामचंद्र म्हणून हा विष्णूंचा मानवी अवतार, आणि त्या अवताराचं तू चरित्र वर्णन करावं. 60,000 वर्षांनी रामप्रभूंचा जन्म होणार होता. नारदाने आज्ञा केली, चरित्र आताच वर्णन करावं. रामायण अगोदर आहे, रामचरित्र नंतर आहे महाराज. एवढी ताकद रामनामामध्ये. 60,000 वर्षापूर्वी रामायण तयार झालं आणि ऋषीने लिहिलेलं रामायण जसेच तसे भगवान श्री विष्णूंनी आपल्या अवतार कार्यामध्ये जगवून दाखवलं, आचरण करून दाखवलं. हे रामनामाची ताकद. म्हणून मरा उलट म्हणतोय तरी पण उद्धार. कारण कालांतराने राम 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 असा उच्चार झाला महाराज. म्हणून रामनाम जरी घेता येत नसलं, तोडकं म्हटलं कसं जरी घेता येत असं, उद्धार तुमचा होणार महाराज. वाल्याकोळीची गोष्ट सांगते. आणि मग रामायण लिहिलं. 100 प्रविष्ट, 100 कोटी श्लोकांचं असं म्हणतात. आणि त्या रामचंद्र प्रभूंचं दिव्य असं चरित्र वाल्मिकी ऋषींनी लिहून काढलेले, नाव त्याचं रामायण. इतकं सुंदर रामायण लिहिलं वाल्मिकी ऋषींनी, एवढं सुंदर लिहिलं. स्वर्ग, भूलोक आणि पाताळलोक ह्या तिघांमध्ये भांडणं झाली. रामायण माझ्याकडे पाहिजे, रामायण माझ्याकडे पाहिजे, हा ग्रंथ आम्हाला हवा. खूप भांडली. स्वर्ग भांडला, पाताळ भांडलं, भूलोक सुद्धा भांडला. तिघही म्हणतात रामायण मला पाहिजे. आणि हे तिघे जण, स्वर्ग, भूलोक आणि पाताळलोक, हे तिघ गेले कुठे माहितीये, भगवान शिवांकडे न्याय मिळवण्यासाठी. आणि मग भगवान शंकरांनी प्रत्येक लोकांसाठी एक एक भाग रामायणाचा देऊन टाकला. पण रामचरित्राचं जर काय सार असेल ना महाराज, रामायणाचं काय सार असेल ना महाराज, ते म्हणजे प्रभू श्री रामचंद्राचं नामस्मरण राम. भगवान शिवांनी हलाल नावाचं विष प्राशन केले, हे तुम्हाला कथा माहिती असेल. आणि त्यांच्या सर्वांगाचा दाह व्हायला लागला, आग व्हायला लागली महाराज शरीराची. पार्वती विचारते, प्रभू हलाहल विष तुम्ही घेतलं, त्यावेळेस असा काय तुम्ही उपाय केला की तुमच्या शरीराचा दाह, शरीराची आग ही पूर्णतः शांत झाली? काय असा उपाय केला तुम्ही? कुठला असा रस पिला तुम्ही? कुठला असं औषधी घेतली? कुठला असा आयुर्वेद शास्त्रातील तुम्ही उपाय केला की हलाहल विषाला सुद्धा त्याने शांत केलं? भगवान शिव म्हणतात, पार्वती हे सुमुखी, हलाहल विष ज्यावेळेस मी पिलो ना, त्यावेळेस मी कुठला रस घेतला नाही, कुठला औषध घेतलं नाही, कुठलं आयुर्वेद शास्त्रामधील कुठला उपाय मी करत बसलो नाही. तर मी काय केलं माहितीये तुला? मी फक्त एकच काम केलं, माझ्या प्रभू रामचंद्राचं नाव घेतलं, राम राम राम. आणि त्या राम नामाच्या त्या ताकदीने, सामर्थ्याने हलाहल नावाच्या विषाची आग थंड झाली, शांत झाली. आणि म्हणून भगवान शिव सांगतात, काय सांगतात माहितीये? राम रामेती रामेती रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम राम नाम वराने. कुठल्याही देवतेचे सहस्र नाम घेण्यापेक्षा एक रामाचं जर नाव घेतलं तर त्या सहस्र नामासारखं आहे. आणि म्हणून मी त्या रामामध्ये रमतो, राम नामामध्ये मी रमतो. हे मनोरमे, तुला वाटतं ना मी तुझ्यातच रमतो, तसं
मी ज्यावेळेस एकांतात असतो त्यावेळेस भगवान शिव म्हणतात मी रमतो, माझं रमण्याचं ठिकाण हे राम आहे. आणि म्हणून रामनाम भगवान शिवांना फार प्रिय महाराज. आणि त्याच्यामुळेच भगवान श्री विठ्ठलाची जी मूर्ती आम्ही पाहिली तर भगवान विठ्ठलाच्या डोक्यावरती भगवान शिवांचं शिवलिंग आहे. कुठेही जा तुम्ही भगवान विठ्ठलाच्या मूर्तीवरती पहा, डोक्यावरती तुम्हाला शिवलिंग दिसेल. कुठलीही मूर्ती तुमच्या गावातली जाऊन पहा. कशामुळे की नाम भगवान शिव त्या प्रभूंचं घेतात, राम प्रभूंचं घेतात. आणि म्हणून डोक्यावरती उचलून घेतले भगवान शिवांना विष्णूंनी. असा भक्तच नाही, असं नामस्मरण करणाऱ्या जगात नाही शिकून. आणि म्हणून आनंद झाला आणि भगवान शिवांना डोक्यावर घेतला. आणि म्हणून पंढरीश परमात्मा पांडुरंग त्यांच्या मूर्तीवर सुद्धा भगवान शिवांचे शिवलिंग असते. इतकं प्रेम आहे भगवान शिवांचं रामनामावरती आणि भगवान विष्णूंचं, विठ्ठलाचं, रामाचं भगवान शिवांवरती. आणि म्हणून बरेच जणांना प्रश्न असतो, भाग्योदय होत नाही, फार कष्ट पण भाग्योदय होत. भगवान शिवांच्या पिंडीवरती राम नाम घेत जर जल अभिषेक केला, दररोज आपल्या घरामध्ये शिवलिंग असतं, मंदिरात असतं, दररोज शिवलिंगावरती जर अभिषेक केला, राम राम असं म्हणून ओम नमः शिवाय नाही म्हणायचं, तिथे राम नाम, श्रीराम जय राम राम. प्रभू रामचंद्राचं नाव घेऊन शिवलिंगावरती जर अभिषेक केला तर भाग्योदय होतो असं म्हणतात. एवढं भगवान शिव भाग्योदय करतात. त्यांचं भाग्य झोपले नाही, दुर्भाग्य, नशीब नाही, प्रारब्ध ज्यांचं फुटकं आहे, फुटकं नशीब, त्यांचं सुद्धा फुटकं नशीब उजळून निघतं महाराज. भगवान शिवांना राम नाम फार आवडतं. भगवान शिवांचा अभिषेक केल्याच्या नंतर भगवान शिव त्याला ते प्रदान करतात. आणि अशा पद्धतीने भगवान शिवांना सुद्धा रामाचं नाम फार आवडतं आणि म्हणून ते राम नामामध्ये रमतात. एवढा रामनामाचा महिमा आहे महाराज, काय सांगावं. रामाची ख्याती, रामाची प्रसिद्धी, रामाचं चरित्र. शंकर हे आनंदाने रामाचं नाव घेतात. आणि ही रामायणाची कथा गरुडाने पाताळामध्ये नाग जे आहेत त्या नागांना सांगितली. अगस्त्य मुनींनी कर्दळी वनामध्ये ऋषींना सुद्धा हीच रामकथा सांगितलेली महाराज. हनुमंतांनी सुद्धा वानरांना रामकथा सांगितलेली. ब्रह्मदेवानी नारदाला रामकथा सांगितली. बद्रिका वनामध्ये व्यास ऋषींनी सुद्धा हीच रामाची कथा सगळ्या ऋषीमुनींना सांगितली. आणि आपल्या मराठी प्रांतामध्ये, मराठी भागामध्ये श्रीधर कवीने सुद्धा रामविजय नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. एकनाथ महाराजांनी सुद्धा रामायण या विषयावरती सुंदर असा ग्रंथ लिहिला. अनेकांनी रामप्रभूंची ख्याती वर्णन केलेली आहे. आणि म्हणून लक्षपूर्वक ऐका ती रामाची कथा, रामप्रभूंचं अवतरण कसं झालं, रामप्रभूंचा जन्म कसा झाला. आणि म्हणून दत्तगुरूवरून आपण सगळेजण ऐकत आहोत. म्हणून कमेंट करा, सगळ्यांनी सबस्क्राईब करा, सगळ्यांनी ऐका रामप्रभूंची दिव्य कथा, राम जन्माची ही कथा. म्हणून आज आनंद, रामनामाचा उत्सव सगळीकडे साजरा होतोय. पण रामकथा जन्माची नाही ऐकली ना महाराज तर उपयोग नाही. तेवढा जल्लोष ती रामाची कथा खऱ्या अर्थाने पावन करणार. जल्लोषामध्ये सार्थकता त्यावेळेस येते ज्यावेळेस आम्ही रामजन्माची कथा ऐकतो. आणि म्हणून सगळ्यात पहिली कथा जर कोणती असेल तर ती कथा म्हणजे दशरथ राजाची कथा. आणि त्या दशरथ राजा अयोध्या नगरीतील अज राजानंतर दशरथ राजांचा राज्याभिषेक झाला. दशरथ हा राजपुत्र राज्य करतायत. आणि या दशरथ राजाला 3 मुख्य राण्या होत्या, पट्ट राण्या ज्यांना म्हणतात. सर्वात श्रेष्ठ म्हणजे कौसल्य, खूप प्रेमळ, खूप ज्ञानी कौसल्य. दुसरी सुमित्रा, भावनाशील आहे. तिसरी दशरथ राजाची
छोटी राणी पण आवडती महाराज, लाडकी आहे. नाव तिचे कैकेयी. खूप दशरथाचं प्रेम कैकेयीवरती, खूप लाडकी, पण स्वभाव मात्र कपटी. पण कैकेयीचा लहानपणापासून ही अशीच कैकेयी. तिचं चरित्राचं वर्णन करतात कैकेयीचं. ज्यावेळेस कैकेयी लहान होते ना, बाल्य अवस्थामध्ये, त्यावेळेस तिच्या वडिलांनी सांगितलं साधू संतांची सेवा करणं चांगलं असतं. मुलीला सांगितलं, कैकेयीच्या वडिलांनी कैकेयीला लहानपणी बाल्य अवस्थेतील ही कथा आपल्या मुलीला सांगितलं, अगं कैकेयी, साधू संतांची सेवा केलेली ही चांगली असते, परंतु कपटी स्वभाव याचा, फार बंडखोर, फार अगोदर स्वभावाचा. आणि त्या ठिकाणी साधूची सेवा तरी नाही केली महाराज. फळं फुलं वगैरे काही पूजेसाठी लागतं ते आणून ठेवली, पण साधूच्या तोंडाला शाई लावली. शाई कैकेयीने. विचित्र खोडकर स्वभाव. त्यावेळेस त्या साधूने कैकेयीला शाप दिला, तुला अपयश येईल. पुत्र जे आहे, तुझे मुलं जे आहेत ते तुझा द्वेष करतील, राग करतील, लोक सुद्धा तुला दोष देतील. कैकेयीला फार वाईट वाटलं. एवढ्या बाल्य अवस्थेमध्ये एवढा मोठा शाप, महाराज क्षमा करा. त्यावेळेस ऋषी म्हटले, तू आम्हाला फळ आणून दिलीस, फुलं आणून दिली, पूजेचं साहित्य आणून दिलंस, हे एक चांगलं काम केलं, म्हणून तुला उशाप आम्ही देतो, तुला अजून एक वरदान देतो. तू ज्यावेळेस पतीचं रणांगणामध्ये सहाय्य करशील, त्यावेळेस ज्या हाताने तो फळं फुलं भगवंताच्या पूजेसाठी आणले, तर त्या हाताचा तुला चांगल्या पद्धतीने उपयोग होईल. फार मोठी कामगिरी करशील. ज्या हाताने तू भगवंताच्या सेवेसाठी सर्व काही साधन सामुग्री आणली, तर त्या हाताच्या बळाचा तू छान उपयोग करू शकशील. हा एक तुला आशीर्वाद आहे, एक वरदान आहे. आणि अशी ती कैकेयी लहानपणापासून अशीच. दशरथ राजा हा विवेकशील आहे. काय करावं काय करू नये, सतसत विवेक बुद्धी ज्याची जागृती, त्याला म्हणायचं दशरथ. दशरथ 10 इंद्रियांवरती, 10 इंद्रियांचा रथ ज्याने काबूत ठेवलाय. दश म्हणजे 10. ज्याच्याकडे विवेक आहे, विवेकाने काम करतोय, त्याला म्हणायचं दशरथ. ध्यानात घ्या. आणि दशरथ राजा हा असा एक राजा, असा योद्धा, फार मोठे योद्धे. दशरथ राजा फार मोठे धनुर्धारी, एवढी धनुर्विद्या निपुण. फक्त शब्दाचा वेध घ्यायचे, आवाजाचा वेध घ्यायचे. आवाज आलाय कुठून, बाण सोडला दशरथाने की तो नेम लागलाच पाहिजे महाराज. अशी दशरथाची धनुर्विद्यामध्ये निपुणता होती, तरबेजता होती. आणि म्हणून शब्दवेदाच्या कौशल्याने बाण अचूक मारणारे राजे म्हणजे दशरथ. मोठे गुणी राजे. सगळे अयोध्या नगरीमध्ये सगळे दशरथ राजांकडे 3 सद्गुणी पत्नी आहेत, धर्मपत्नी. राजा सुखी, प्रजा सुखी, कमी काहीच नाही. परंतु दशरथ राजा अंतःकरणामधून दुःखी महाराज. का दुःखी आहे? संतती नाही महाराज, संतान सुख नाही दशरथ राजाकडे. म्हणून दशरथाच्या दुःखी अंतःकरणामध्ये एक दिवसाचा प्रसंग असा रामायणामध्ये खूप सुंदर वर्णन केलेले. रामनवमीची कथा आहे तर, आणि याची ही पूर्वपीठिका, पूर्ववृत्तांत आहे. राम जन्म कसा झाला, पण नाही महाराज, त्याला फार मोठा इतिहास आहे. आणि तो इतिहास ऐकल्याशिवाय राम जन्म नाही कळत. दशरथ राजा, एक दिवसाचा प्रसंग रामायणात. दशरथ राजा झोपलेलेच रात्री, आणि त्या ठिकाणी दशरथ राजाला रात्री झोपीमध्ये एक स्वप्न पडतं महाराज. स्वप्न पडते,
राजा हरिश्चंद्र स्वप्नात दिलेलं वचन पूर्ण करणारे याच कुळातील रामरायाच्या कुळातील दशरथ राजाच्या कुळामध्ये रघुवंशातील ते दशरथ राजा आहे. आणि त्यांना स्वप्न पडत रात्री 2 पुरुष आणि 1 स्त्री आहे, निरपराध आहे, काही त्यांचा अपराध नाही महाराज. तरी पण दशरथ राजाकडून ते मारले जातात. स्वप्नामध्ये असं चित्र दिसतंय. दशरथ राजा घाबरतात, दचकून उठतात आणि काही स्वप्न पाहत हे शकुन म्हणावं की अपशकुन म्हणावं, भविष्यात काय घडणार आहे माझ्यासोबत. काही काही वाईट स्वप्न पडल्याच्या नंतर माणसं घाबरतात. तसं दशरथ राजे सुद्धा घाबरले आणि रात्रभर जागे चिंता करतायत की काय घडणार आहे नेमकं भविष्यामध्ये. स्वप्न काही काही सूचित करतात की भविष्यातील घटना. म्हणून स्वप्न शास्त्र आहे आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये. शकुन अपशकुन सांगणार, योग्य अयोग्य सांगणार. सकाळी दशरथ राजाने स्नान संध्या वगैरे सगळे उरकलं आणि रवी कुळ आणि त्या रवी वंशाचे जे गुरु आहेत तर ते गुरु म्हणजे त्या काळी वशिष्ठ ऋषी होते. कोण होते? वशिष्ठ ऋषी. मोठ्या तातडीने दशरथ राजे वशिष्ठ ऋषींकडे जात आहेत आणि दशरथ राजे म्हणतात, स्वामी गुरुदेव, अशा पद्धतीचं स्वप्न मला रात्री झोपीमध्ये पडलं. वशिष्ठ म्हणतात, राजा एक काम कर, ह्या स्वप्नाचा परिहार होण्यासाठी तो अरण्यामध्ये जा आणि 3 शिकार करून आण. काय सांगितलं दशरथ राजाला? 3 शिकार करून आण, त्या स्वप्नाचा परिहार होईल, दोषाचा परिहार होईल. त्यानंतर लगेच वशिष्ठ ऋषीने सांगितलं म्हणून स्वप्न दोषाचा परिहार होण्यासाठी दशरथाने धनुष्यबाण घेतलेल्या अरण्यामध्ये शिकारीसाठी निघाले. 3 शिकार करून आणायच्या वशिष्ठ ऋषींची आज्ञा. भविष्यात होणाऱ्या स्वप्नाचा जे काही दुष्परिणाम आहे, दोष आहे, त्याचं परिहार होण्यासाठीचा हा उपाय वशिष्ठ ऋषींनी सांगितलेला आहे, ज्ञानी महात्म्याने सांगितलेला आहे. आणि म्हणून दशरथ राजे हातामध्ये धनुष्यबाण घेतात, अरण्यामध्ये जातात, शिकार करायचे. 3 शिकार करायचे. 3 शिकार करायचे. संपूर्ण दिवस गेला महाराज, शिकार काय सापडली नाही. मग दशरथ राजाने विचार केला, रात्रीच्या वेळी संध्याकाळच्या वेळेला प्राणी सरोवराच्या काठावरती पाणी पिण्यासाठी येतात आणि म्हणून आपण सरोवरा काठा जे काही एखादं झाड वगैरे असेल त्या ठिकाणी जर बसलो तर नक्कीच आपल्याला शिकार रात्री का न सापडल्याशिवाय राहणार नाही. युक्तिवाद आहे दशरथ राजाचा. आणि सावज येण्याची वाट पाहत दशरथ राजा त्या सरोवराच्या काठावरती झाडावरती लपून बसलेला आहे, धनुष्यबाण असा रोखलेला आहे. आणि तेव्हा झालं असं महाराज, त्याच अरण्यामधला प्रसंग. रात्र झालेली आहे आणि श्रावण नावाचा एक मुलगा, श्रावण नावाचा मुलगा, आपल्या वृद्ध आई वडिलांची इच्छा आहे, बाळा आम्हाला तीर्थयात्रेला नेतोच का रे. अंध आई वडील दिसत नाही डोळ्यांनी महाराज. आता उतार वय झालं आणि उतार वयामध्ये तरी किमान भगवंताची काशीची यात्रा करावी, 4 धाम यात्रा करावी, नियम आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये. आणि मग सगळेजण जातात. कुठे गेलो नाही, अंध असल्यामुळे जाता नाही आले, बाळा आम्हाला नेतोच का रे यात्रेसाठी, तीर्थयात्रेसाठी. त्यावेळेस काय महाराज गाड्या नव्हत्या, कसली वाहनं नव्हती, अंध आई वडील, चालता येत नाही, दिसत नाहीये. आज 10 गाड्या असतात महाराज काहींकडे, एकाच वर एक गाड्या आहेत, वेगवेगळ्या आरामदायी गाड्या वेगळ्या, काही वाहतुकीच्या गाड्या वेगळ्या, अनेक गाड्यांचे प्राधान्य करतात. आई वडील जर म्हटले ना, अरे दादा आम्हाला पंढरपूरला जायचंय, आळंदीला जायचंय, नेतोच का, गाणगापूरला जायचंय, नेतोच का, नाही गाडी भाड्याने दिली, आज गाडी मोकळी नाही. ज्या आई वडिलांच्या पुण्याने महाराज
एवढं ऐश्वर प्राप्त झालं त्या आई वडिलाला. घरी इतकं ऐश्वर असताना 10 गाड्या दारात उभ्या असताना तीर्थयात्रेला नेऊ शकत नाही महाराज. परिस्थिती आज कुठेतरी खिप्पट पडलेली असतात, कुठेतरी नाही नेत ना जाऊ द्या, आपलं शांत बसतात घरात. घरातच हरिपाठ वाचतात, ज्ञानेश्वरी वाचतात, गुरुचरित्र वाचतात, समाधान म्हणतात, जाऊ दे, हीच आपली तीर्थयात्रा. पण त्या आई वडिलाला कधी तीर्थस्थानी नेलं नाही. घरात ऐश्वर भरपूर आहे, गाड्या भरपूर आहेत, वाहनं भरपूर आहेत, सुख साधनं भरपूर आहेत, परंतु आई वडिलांची इच्छा पूर्ण नाही केली महाराज. असल्या वर्णसंकरांना जन्म उपयोग तरी काय सांगा ना तुम्ही. आणि म्हणून श्रावण बाळ होता, आई वडिलांची इच्छा पूर्ण करणारा, आई वडिलांची सेवा करणारा श्रावण बाळ म्हणतो, चला मी तुम्हाला तीर्थयात्रेला नेतो. 2 पारडे घेतले, त्याच्यामध्ये वृद्ध आई वडील बसवलेले आहेत महाराज. आणि श्रावण बाळाने कावड तयारी केली. अंध आई वडील 2 पारड्यामध्ये बसवलेत, खांद्यावरती कावड घेतली महाराज. म्हातारी आणि म्हाताऱ्याचं वजन किमान 50 किलो जरी धरलं तरी 100 किलो आणि 100 किलो वजन खांद्यावरती किंवा पायी प्रवास करणारं श्रावण बाळ. आणि आता घरोघरी गाड्या असून आई वडिलाला तीर्थयात्रेला नकार देणारी आजची पिढी कुठे जुळते काय. आणि म्हणून जो आई वडिलांची सेवा करतो ना महाराज, सर्वार्थाने त्याला ऐश्वर मिळतं, त्यांच्या पुण्याने कल्याण होतं त्याचं. आणि म्हणून श्रावण बाळाची कथा खरंच खूप आदर्श देणारी, आई वडिलांची सेवा करा याची शिकवण देणारी ही कथा आहे. आई वडिलांच्या चरणामध्ये भगवान श्री रामचंद्राने तेच केले रामायणामध्ये. आज आपल्याला रामजन्माची कथा ऐकायची. रामांचं चरित्रच एवढं विलक्षण, एवढं महान आहे, आणि म्हणून ते राहवत नाही महाराज, ते मुखामध्ये येतच. श्रावण बाळ आहे, तीर्थयात्रेला घेऊन चाललेला आहे. आपल्या आई वडिलांना पारड्यामध्ये बसवलं, खांद्यावरती कावड करून तीर्थयात्रेला घेऊन चाललेला हा श्रावण बाळ. आणि त्या अयोध्येच्या त्या अरण्यामध्ये ते थांबले. कारण की श्रावण बाळाला आई वडील म्हणतात, श्रावणा बराच वेळ झाला रे, पाणी नाही पिलं, खूप तहान लागली बघ, आता थांबतोस तू, खूप तहान लागली, पाणी पाजतोस. श्रावणांनी कावड खाली ठेवली आणि पाणी आणण्यासाठी कमंडलू घेऊन अंधार पडलेला, अंधारामध्ये ते वाट काढत आणि जवळच एक सरोवर गाठलं महाराज. त्याला सरोवर दिसलं, तळ दिसलं, आणि त्या सरोवरामध्ये तो कमंडलू असा बुडवतोय. आणि कमंडलू बुडवल्यामुळे त्या पाण्याचा आवाज त्या कमंडलूमध्ये भरताना बुडबुड बुडबुड असा आवाज आला. आणि इकडे दशरथ राजा त्याच सरोवराकाठी 3 शिकारी त्याला पाहिजे होते महाराज, 3 शिकारी पाहिजे होते. वशिष्ठ ऋषींची आज्ञा होती, 3 शिकार कर, स्वप्न दोषाचा परिहार होईल. योग कसा आहे महाराज, शब्द आणि शब्दाचा आवाज आणि त्याचा अचूक वेद साधणारा योद्धा, धनुर्ध आहे, धनुर्विद्या निपुण असा राजा म्हणजे दशरथ. आणि त्या झाडावरती बसून त्याने असा बाण रोखलेला. कमंडलू घेऊन पाणी आपल्या आईवडिलांना पिण्यासाठी नेण्यासाठी आलेला हा श्रावण बाळ कमंडलून पाणी भरतोय, त्याचा आवाज होतोय. आणि इकडे आवाजाचा अचूक वेद घेऊन अचूक नेम धरणारा राजा दशरथ झाडावर. दोन्हीचा योग साधला, मारा धनुष्याने बाण सोडला. आणि इकडे श्रावण बाळ कमंडलू तासा खाली वाकून पाणी भरत होता, त्याच्या हृदयाला बाण लागला महाराज. कसा धावून आला शर विवळला श्रावण बाळ. हृदयाला बाण लागला, मोठ्याने किंचाळला श्रावण, मोठ्याने ओरडला.
खूप घाव झाला, आघात झाला, हृदयामध्ये बाण शिरत महाराज दशरथ राजा गडबडला. काय घडले माझ्याकडून? मी बाण सोडला आणि मनुष्याचा आवाज ओरडताना किंचाळण्याचा, त्याला बाण तर नाही लागला. झाडावरतून गडबडीने दशरथ राजा उतरलेले आणि सरोवराच्या काठावरती ज्या दिशेने बाण मारले त्या दिशेने जाऊन पाहतायत तर एक तरुण मुलगा, तरुण, हातामध्ये कमंडल, पाणी भरत होता आणि बाण लागल्यामुळे महाराज विवळतो. देवा, कसं करू? माझ्या आई वडिलांना तहान लागली, पाणी नेण्यासाठी आलो, कुठून बाण आला, कुठून लागला माहित नाही. आता माझ्या आई वडिलांचं कसं होईल महाराज? चिंता आहे मनामध्ये. आई वडिलांची सेवा नाही करू शकत. बाण लागला, आता प्राण सोडण्याची वेळ आली. तेवढ्या दशरथ राजाच्या हातात कोण? श्रावण मिळून ओरडतो आणि दशरथ तिथे भयभीत झालाय. झाडावरून उतरून धावत धावत काठाजवळ गेले आणि तिथे श्रावण बाळाचा तो सगळा काही प्रसंग पाहिलेला आहे. आपल्या हातून हत्या घडली की त्या दशरथ राजाला पाहून फार वाईट वाटतंय महाराज. श्रावण बाळ म्हणतोय, राजन, झालं तर झालं, आता दुःख मानू नका. माझा तर प्राण जाणारच. घाव तेवढा खोलवर गेलेला आहे महाराज या बाणाचा. माझा तर प्राण जाणार आहे, त्याबद्दल तर काही वादच नाही. पण राजन, एक काम माझं करा. माझे आई वडील म्हातारे वृद्ध आहेत आणि त्यांना तीर्थयात्रेसाठी कावडीच्या माध्यमातून मी घेऊन चाललो होतो, कावडीमध्ये बसून घेऊन चाललो होतो. त्यांना खूप तहान लागली म्हणून मी थांबलो होतो आणि म्हणून या सरोवराकाठी आलो होतो. हा कमंडलू घ्या, पाणी भरा आणि माझ्या आई वडिलांना जे तहानलेले तर त्यांना तेवढं पाणी पाजा महाराज, एवढीच एक विनंती आहे. आणि अजून एक काम करा की मला बाण लागलाय ते माझ्या आई वडिलांना नका सांगू त्यांना. त्यांनी जर हे ऐकलं तर ते पाणी पिणार नाही, उपाशी राहतील महाराज, तहानलेले राहतील. त्याच्यामुळे तुम्ही बोलू नका त्यांना. आधी पाणी पिऊन द्या, नंतर सांगायचं तर सांगा, परंतु अगोदर बोलू नका. आणि मग दशरथ राजाचे डोळे दुःख करतायत, पश्चाताप करतायत, कशाने बाण सोडला असेल, काय घटना घडली, कशी घडली. घटना घडतात, पण घटनेमागे सुद्धा काही कारण असतात तुम्हाला. उगाच कुठल्या घटना नाही घडत, काहीतरी भविष्य असतं. ऐका, दशरथाने पाण्याने भरलेला तो कमंडलू घेतला आणि सांगितलेल्या दिशेने जो काही मॅप दाखवला होता, हल्लीच्या भाषेत सांगायचं म्हणजे जो काही मार्ग दाखवला होता, तर त्या मार्गाने दशरथ राजा निघून गेलेले. श्रावण तिथेच विवळत पडलेला आहे. त्याने असं गुपचूप काही न बोलता शांततेत असा कमंडलू त्या वृद्ध आईवडिलांच्या समोर त्यांच्या हातामध्ये दिलेला. आई वडील येते, आईवडिलांना काळजी वाटते महाराज बाळाची. एवढ्या अंतरात, एवढ्या अरण्यात कुठे गेला, पाणी घेऊन नाही आला, किती वेळ झाला, आणि मग काळजी वाटणार ना, विचारपूस करतात. श्रावण बाळाचे आई वडील सुद्धा म्हणतात, श्रावण आलास तू? आलास? अरे कुठे गेला होता इतक्या वेळ, बोलत का नाहीस तू? श्रावण, अरे बोल ना, काही रुसलायस का? आम्ही इतक्या लांब तुला तीर्थयात्रेला नेण्यासाठी हट्ट केला, तू कावड केलीस, वजं वाहिलंस आमचं. तुला वाईट वाटतंय का? तू नाराज आहेस का बोलत नाही? श्रावण बोल. पाणी पितात ते कसे बसे. आणि तेवढ्यात दशरथ राजा म्हणतात, मी श्रावण नाही, मी अयोध्या नरेश दशरथ. अयोध्या नरेश दशरथ, माझं श्रावण कुठे? झालेली सगळी हकीकत दशरथ राजाने त्या आपल्या श्रावण बाळाच्या आई वडिलांना सांगितली. आणि एकच आकांत उठला. दोन्ही आई आणि वडील दोघंही जण मोठमोठ्याने श्रावणाच्या आठवणी काढून रडायला लागले. त्यांचा प्राण कासावीस झाला आणि दशरथ राजाला त्या ठिकाणी त्या दोन्ही आईवडिलांनी शाप दिला महाराज, तळतळाट दिला.
जीवनामध्ये कोणाची तळतळ घेऊन शाप घेऊन दिला. दोषी तर राजाही नव्हता महाराज, दोषी तर श्रावणही नव्हता, पण घटनाक्रमे घडतो काहीतरी त्याच्या मागं कारण असतं महाराज. आणि म्हणून राजा तू अविचाराने बाण मारलास आणि आमचा पुत्र तू मारलेला आहेस. आम्ही त्याच्याशिवाय आता एक क्षण सुद्धा जगू शकत नाही. पण ध्यानात ठेव राजा दशरथ, पुत्र पुत्र म्हणून आम्ही या ठिकाणी प्राण सोडतोय आमचा. आणि असाच पुत्रवियोगाने तुला सुद्धा प्राण सोडण्याची वेळ येईल दशरथा, तुला सुद्धा पुत्रवियोगाने प्राण सोडण्याची वेळ येईल. आमचा शाप येतो, आमचा तळकाळ येतो. आणि त्याच अवस्थेमध्ये दशरथा समोर त्या श्रावण बाळाच्या आई वडिलांनी प्राण सोडलाय महाराज. आणि हा सगळा प्रसंग दशरथ राजाला पाहून फार मोठा धक्का बसलेला आहे. आणि मग त्याने कसं तरी मनाची समजूत घातली, मनाला आवरलं दशरथ राजाने. आणि त्या तिघांचं सुद्धा जे काही दहनविधी वगैरे आहे तर अंत्यसंस्काराचं सगळं काही एकट्या दशरथ राजाने पूर्ण कार्य केलं. आणि फार शोक करीत उद्विग्न मनाने, विषण्ण मनाने, अगदी दुःखित अशा अवस्थेमध्ये दशरथ राजे राजगृहामध्ये आले, राजवाड्यामध्ये आले. त्यांच्या मनामध्ये एकच की शापामुळे फार दुःख वाटते. परंतु या ठिकाणी जी मोठी माणसं असतात ना त्यांचे विचार सुद्धा मोठे असतात. दशरथ राजाला पुत्र संतती नव्हती, परंतु शाप काय मिळाला, तुला सुद्धा पुत्र वियोगाने मरण येईल. अर्थातच शापाला दोन बाजू आहेत, एक वरदान सुद्धा आहे आणि एक शाप सुद्धा आहे. शाप तो याच्यामुळं पुत्र वियोगाने भविष्यामध्ये मरावं लागेल, हा झाला शाप. परंतु दशरथ राजाला पुत्र संतती नाहीये. शाप जर खरा असेल तर सुखाचा दिवस म्हणजे असा आहे की पुत्र संतती जीवनामध्ये भविष्यामध्ये मिळणार आहे. काहीतरी घरामध्ये आनंदाची वार्ता, गुड न्यूज हे समजणारे दशरथ राजा. हे झालं वरदान. दोन बाजू शापाच्या. पुत्र वियोगाने मारायला आधी पुत्र पाहिजे महाराज, हा विषय बरोबर. तर तसं दशरथ राजाला या गोष्टीचा आनंदही झाला. पुत्र वियोगाने मरणं त्याचं दुःख हे फार नंतरची गोष्ट आहे. त्याच्यावर काहीतरी उपाय करून काहीतरी त्याला टाळता येईल, ती गोष्ट वेगळी आहे. टाळता येतं काही काही गोष्टी, परंतु पुत्र होणं हे आताची गोष्ट महत्वाची आहे. आणि म्हणून पुत्र वियोगाने दुःख होईल ती गोष्ट नंतरची, परंतु आता आपल्याला पुत्र सुख भविष्यात मिळणारे ही गोष्ट जमेची, ही गोष्ट आनंदाची. आणि म्हणून दशरथ राजा शापामुळे तरी मुलगा होणार, शापामुळे तरी त्याला मुलगा होणार. पुत्रवियोग होण्यासाठी मुलगा तर व्हावं लागेल ना, पुत्र तर प्राप्त, संतान प्राप्ती तर व्हावी लागेल ना. आणि म्हणून दशरथ राजा, जे मोठी माणसं असतात ना, विचार सुद्धा त्यांचा मोठा असतो, सकारात्मक असतो. शापामुळे तरी मला या ठिकाणी पुत्र संततीचा योग, शाप नाही माझ्यासाठी तर ते माझ्यासाठी वरदानच, हा विचार दशरथ राजाच्या मनामध्ये पक्का झाला. आणि म्हणून घडली सगळी हकीकत वशिष्ठ ऋषींना दशरथ राजाने सांगितलं. आणि 3 श्वापदे मारायला सांगितले होते, पण महाराज जे घडलं ते स्वप्नाप्रमाणेच घडलं. आणि म्हणून ते कपाळी लिहिलंय ना महाराज, नाही टाळता येते. स्वप्न स्वप्न असतं, दोष तो दोष असतो, घटना ती घटना. जे घडायचं तुमच्या नशिबात ते घडणार म्हणजे घडणार. आणि म्हणून श्रावण बाळाचा प्रसंग झाल्यानंतर पुढे 12 वर्ष दुष्काळ पडला. वृषपर्वा नावाचा दैत्य राजा आणि दैत्यगुरु शुक्राचार्य यांच्या भूमीवरती त्या काळी त्यांनी पाऊसच पडून दिला नाही. देवांचा सुद्धा वृषपर्वा आणि शुक्राचार्य यांनी मिळून पराभव केला. देवाचा गुरु बृहस्पती त्यांनी इंद्राला सांगितलं, अयोध्येचा राजा दशरथ फार पराक्रमी आणि त्या राजाला तुम्ही मदतीला बोलवा, दैत्यांचा नक्कीच ते पराभव केल्याशिवाय राहणार नाही. त्याप्रमाणे इंद्राने दशरथ राजाला बोलावलं. आणि दशरथ राजा सुद्धा योद्धे होते. जे योद्धे असतात ते युद्धाला भीतच नाहीत, काही काही पळकुते असतात. योद्धे म्हणतात, समोर सैन्य आलं
की मागच्या मागे रथ घेऊन पळून जातात. अशी योद्धे काही आहेत जगामध्ये. दशरथ राजे खानदानी शरीरच त्यांचं रक्तामधलं गुणसंग क्षत्रियत्वाचं योद्धे, ते भीत नाहीत, धनुर्विद्या निपुण आहेत. आणि दशरथ राजा तत्काळ तयार झाले युद्धासाठी. कैकेयी युद्धासाठी गेली. तुम्ही म्हणाल स्त्रियांना आता ते आरक्षण वगैरे मिळाले. दशरथ राजा काळामध्ये कैकेयी सुद्धा युद्धामध्ये गेली. रामायणातील प्रसंग आहे मला. कैकेयी सुद्धा युद्धामध्ये सामील होती दशरथ राजांच्या सोबत. कैकेयी सुद्धा गेली. देवदानाचं फार मोठं युद्ध झालं. त्यात दशरथाने त्या वृष्य पर्वा जो होता राक्षस, तर त्याचा पराभव केला, त्याला हरवलं. शुक्राचार्य अतिशय संतापले. त्यांनी दशरथावर अनेक शस्त्र मारले, अनेक शस्त्रांचा मारा केला. आणि त्याच्या रथाचा जो आस असतो, आस रथाच्या दोन चाकांच्या मध्ये जो काही गज असतो, जे काही लोखंड असते, जे सळई असते, नळी असते, त्याला आस म्हणतात. हल्ली असं झालं मराठी भाषा ऐकण्यात नाही, त्याच्यामुळे कळत नाही. आस म्हणजे काय महाराज? रथांच्या मध्ये असणारी लोखंडी सळई, त्याला म्हणायचं आस मोडला शुक्राचार्याने धनुष्यमानाने. आणि याच गोष्टीकडे त्या कैकेयीचं लक्ष गेलं महाराज. युद्ध करणारी कैकेयी किती चाणक्य, किती विद्वान, युद्धकलेमध्ये निपुण कैकेयी होती. त्याने दशरथाच्या रथाच्या चाकाचं आस मोडलंय शुक्राचार्याने. लक्ष गेले कैकेयीचं. त्याला म्हणायचं युद्ध निपुणता. आणि एक स्त्री बरं कैकेयी ध्यानात ठेवा. तत्काळ ती खाली उतरली. आणि तुम्हाला सांगितलं ना त्या ऋषींनी तिला शाप दिला होता लहानपणी. ज्या हाताने तू पूजेसाठी साहित्य आणलं, त्या हाताने तुला एवढं बळ प्राप्त होईल, युद्धामध्ये त्याचा उपयोग होईल भविष्यामध्ये. रथ जो आहे तर तो असा खांद्यावरती तोलून धरला कैकेयीने. ऋषींचा आशीर्वाद होता, संतांचा आशीर्वाद होता. आणि त्यावेळी शुक्राचार्याने आपले प्राण वाचवण्यासाठी प्राणातून रथ मागे वळवले. कारण की दशरथाने बाणच असा मारला की शुक्राचार्याला सुद्धा पळून जावं लागलं. कशामुळे? कैकेयीने रथ पेलून धरला आपल्या खांद्यावरती. कारण की रथाचा चाकाचा आस तुटलेला होता महाराज. आणि म्हणून कैकेयीने खांद्यावरती रथ उचलून धरल्यामुळं खऱ्या अर्थाने दशरथ राजाचा प्राण वाचला, विजय मिळाला. आणि म्हणून सगळे देवाने जय जयकार केला दशरथ राजाचा, कैकेयीचा. आणि मग दशरथ राजा फार प्रसन्न झाले. युद्ध संपलं. दशरथ राजा प्रसन्न झाले. कैकेयी एवढा मोठा पराक्रम केलास, माझा प्राण वाचवलास, मला विजयी केलंस. शुक्राचार्यासारखा दैत्यांचा गुरु, दैत्य गुरु ज्यांना म्हटलं, तू पळून लावलंस. रथ घेऊन सगळं साहित्य, शस्त्र सामग्री, सर्व सैन्य घेऊन शुक्राचार्याने पलायन केलं रणभूमीतून. माझा विजय केलास. माझ्या रथाचं चाक तुटलेला असताना खांद्यावरती तू रथ पेललास, मला बाण मारता आला, युद्ध खेळता आलं. कैकेयी, मी फार प्रसन्न आहे तुझ्यावरती, फार प्रसन्न आहे. आणि तुझ्यासारखी पत्नी मला मिळाली. कैकेयीला म्हणताय दशरथ राजे, मला फार अभिमान वाटतो. पत्नी सुद्धा अशी असावी महाराज, जिचा अभिमान वाटावा पतीला. पतीच्या इच्छेमध्ये इच्छा ठेवून वागणारी पत्नी, तिला पतिव्रता म्हणतात. आणि म्हणून दशरथ राजे प्रसन्न झाले आणि म्हणतायत कैकेयी, माग तुला काय मागायचं? 2 वरदान तू मला मागावेस, 2 वरदान. कैकेयी हुशार होती. कैकेयी म्हटली, नाथ स्वामी, मी आताच काय मागणार, वेळ येईल त्यावेळेस मात्र नक्कीच मी तुम्हाला 2 वर मागेल. आणि ते वर तुम्हाला द्यावीच लागते. वेळ येईल त्यावेळेस मी मागेल. दशरथ राजे म्हणतायत, हे तू केव्हाही वर माग, हयातीमध्ये कधीही माग. मी वचनबद्ध आहे की ती तुझे 2 वर मी पूर्ण करेन. आणि अशा पद्धतीने पती पत्नीने एकमेकांना वचन दिले. पतीच्या साह्यासाठी युद्ध क्षेत्रात गेलेली कैकेयी आणि तिला जे काही श्रेय मिळाले त्याचं सुद्धा कारण म्हणजे ऋषींनी दिलेला आशीर्वाद, जो आताच मी तुम्हाला कथेमध्ये सांगितलं. आणि अशा पद्धतीने देवांनी सर्व दशरथाला खूप खूप आशीर्वाद दिला.
आणि मग देवांना प्रश्न पडला, का हो दशरथ राजे, तुम्हाला काही लेकरू बाळ वगैरे पुत्र संतती काही आहे का? किती मुलं आहेत तुम्हाला? सहज विचारतो ना संसारिक माणसं एकमेकांना. तसं देवांनी विचारलं, राजे तुम्हाला पुत्र रत्न वगैरे, राजांचा पराक्रम जर एवढा असेल तर भविष्याची पिढी सुद्धा त्या पद्धतीने असू शकते. ती असायलाच पाहिजे नाव चालवण्यासाठी, वंश चालवण्यासाठी. देवांना प्रश्न पडला, तुम्हाला काही मुलं वगैरे असतील ना? दशरथ राजे म्हणतात, महाराज सगळे माझ्याकडे, सगळे सामर्थ्य आहे, ऐश्वर्य, संपत्ती, सगळ्या गोष्टी आहेत माझ्याकडे, परंतु मला पुत्र योग माझ्या जीवनामध्ये आजपर्यंत नाही आला. पुत्र संततीचा योग माझ्या जीवनामध्ये नाही आला आजपर्यंत, संतान सुख मला नाही. त्यावेळेस देवाने सांगितलं, साक्षात भगवान श्री विष्णू या पृथ्वीतलावरती तुझ्या पुत्र रूपाने अवतार घेणार आहे दशरथ राजा, आमचा आशीर्वाद आहे तुला, आणि त्यासाठी तू एक काम करावंस. हे काम जर तू केलंस, हा उपाय जर तू केलास तर तुला समस्येमधून मुक्ती मिळेल. काय उपाय करायचा? विभांडक नावाचे ऋषी आहेत आणि त्यांचा पुत्र आहे ऋष्यशृंग, आणि विभांडक ऋषी ऋष्यशृंगाला सहजासहजी कधीही आश्रमाबाहेर पाठवत नाहीत, परवानगी देत नाहीत. परंतु ऋष्यशृंग फार तेजस्वी आहेत आणि फार ज्ञानी महात्म्य आहेत, ब्रह्मचारी आहेत ते, आणि त्याला बोलवून सगळं देवगण जे आहेत तर ते अयोध्येला आणतील आणि त्यांना तू पुरोहित कर, त्यांना तू यज्ञकी बनव, आणि त्यांच्याकडून पुत्र कामेष्टी नावाचा जो यज्ञ आहे तर तो यज्ञ तू करावास, म्हणजे तुला पुत्र योग नक्की तुझ्या जीवनामध्ये येईल. दशरथ राजाला सर्व देवांनी मार्गदर्शन केले, कारण की देवांचं जे काही आहे तर ते दशरथ राजाने ऐकलं, युद्धासाठी तयार झाले, विजय मिळवला, शुक्राचार्याला पळून लावलं. देवांचं संकट दूर करणारे दशरथ राजे, धर्माला विजयी करणारे दशरथ राजे, धर्मासाठी जीवन जगणारे दशरथ राजे, युद्ध खेळणारे दशरथ राजे. आणि तेव्हा देवगणाने विभांडक ऋषी त्यांच्या आश्रमात, विभांडक ऋषी नसताना ऋष्यशृंगाला मोहित केले, अयोध्येला त्याला घेऊन गेले, आणि तिथे गेल्याच्या नंतर दशरथाने आपली जी मानलेली मुलगी होती, मानलेली, काय असतं ज्यांना पुत्र संतती नसते त्यांना फार आवड असते, मला पण असा मुलगा असता, मला पण अशी मुलगी असते तर मी असं सांभाळलं असतं, मी असं केलं असतं. झाल्याच्या नंतर फार वैतागतात लहान मुलांना, पण होईपर्यंत आशा असतं म्हणा. पोराने थोडासा त्रास दिला का बताबत मारतात, झोपतात, त्यांच्या आयांत विचारत नाही, फार त्रास होतो त्यांना. नसतात तोपर्यंत सगळ्या देवांना नवस करतात. परिस्थिती तुम्ही सुद्धा अनुभवलेली असेल, तुम्ही सुद्धा ऐकणारे संसारिक आहात. दशरथ राजाने एका मुलीला, नाव तिचं शांता, आपली मुलगी मानली. गुरुलेख मानण्याची पद्धत होती जुन्या काळामध्ये, तर मुलगी मानली दशरथ राजाने, तिचा तिने सांभाळ केला, आणि मानलेली मुलगी, तिचा विवाह ऋष्यशृंगासोबत दशरथ राजाने लावून दिला, आणि त्या ऋष्यशृंगाला मोठा मान दिला महाराज, यज्ञाचा मान, यज्ञाचा प्रमुख नेमलं, आणि त्यांच्याकडून त्यांनी यज्ञ करून घेतला. आणि यज्ञ चालू असताना विभांडक ऋषी अतिशय रागारागाने तिथे आले, आणि त्याला आपल्या पुत्राचा मोठा मान मिळालेला आहे, पुत्र कामेष्टी यज्ञ करण्याचा मान मिळाले हे पाहिले विभांडक ऋषींनी, आणि त्यांना सुद्धा अभिमान वाटला, समाधान वाटलं, आणि त्या ठिकाणी ते शांत झाले विभांडक ऋषी. यज्ञ पूर्ण झाला, आणि त्या यज्ञ वेदीमधून साक्षात यज्ञ देवता प्रकट झालेले, साक्षात ते अग्निनारायण, आणि त्यांनी पायसाने भरले, म्हणजे दूध आणि भात अशा द्रव्यांचं मिळालेलं जे हवित द्रव्य असतं त्याला काय म्हणायचं? पायस. तर त्या पायसाने भरलेलं प्रसाद स्वरूप अशा एक पात्र, असे ताट त्या दशरथ राजांकडे दिलं, आणि दशरथाने ते आदराने ते पात्र स्वीकारलेले महाराज.
आणि त्या पात्राचे त्याने 3 गोळे तयार केले. किती केले? 3 गोळे तयार केले. जे पायस दिलं होतं देवतेने, तर त्याचे 3 गोळे तयार केले. पहिला जो काही गोळा आहे तर तो कौशल्येला दिला, दुसरा सुमित्रेला दिला आणि तिसरा कैकेयीला दिला. आपण लहान म्हणून आपल्याला शेवटी पायस दिलं म्हणून कैकेयी मात्र रागी भरलेली, रुसून बसलेली. दशरथ राजे तिची समजूत घालतात, बाई असं नको करू, प्रसाद येतो, ह्याच्यामध्ये राग लोक लहान मोठे असं काही नसतं. प्रसाद तो प्रसाद असतो, तू खाऊन घे. इतक्या दिवसांपासून अयोध्या नगरीला आतुरता लागली की काहीतरी गोड बातमी कळावी. यज्ञनारायण दिला प्रसाद, रुसू नकोस, रागवू नकोस, खा. कैकेयी लाडाची होती ना, लाडाची माणसं रुसतात, लाडकी असते ती रुसतेच, तिला मनवावं लागतं. दशरथाने सुद्धा कैकेयीला खूप समजून घातली आणि कसं बसं ते पायस अन्न खाण्यासाठी, प्रसाद भक्षण करण्यासाठी त्याला तयार केलं. पण तरीही त्याने ते खाल्लंच नाही. ते पायस यज्ञनारायण दिलेल्याचा प्रसाद त्या ठिकाणी तिने बाजूला ठेवला आणि ती तशीच बसून राहिली. आणि तेवढ्यामध्ये आकाशातून एक घार आली. त्या घारीने यज्ञ मंडपामध्ये झडप घातली आणि ते पटकन तो पायसाचा गोळा तिने दोन्ही पायामध्ये असा पकडला आणि ती घार दूर अशी उडून गेली. महाराज, दूर अशी उडून गेली. मंडपामध्ये हाहाकार झाला. यज्ञ मंडपात हाहाकार झालेला आहे. सुमित्रा व कौशल्य यांनी आपल्या प्रसादातून अर्धा भाग काढला आणि त्या कैकेयीला तिने खायला दिला. संवाद आहे, परंतु प्रेम किती महाराज. याला म्हणायचं रामचरित्र, आदर्श, सगळी भूमिका आदर्श, त्याला म्हणायचं रामायण. रुसलेल्या कैकेयीला तोही दुःखामुळे गिळत नव्हता. बळच खाल्ला, रडत कडत कसा तरी खाल्ला कैकेयी. तिन्ही राण्याने अशा प्रकारे पायस प्रसाद भक्षण केला. दशरथाचा यज्ञ संपन्न झालाय महाराज. ब्राह्मणांना दक्षिणा दिली, ऋषींना बोलवलं, खूप आनंद झाला. आणि या पुत्र कामेष्टी यज्ञाचाच एक भाग म्हणून भविष्यात ती शुभ घडी आली महाराज की तिन्ही राण्या कौशल्या, कैकेयी, सुमित्रा तिन्ही गरोदर आहे. अयोध्येमध्ये आनंदाचं राज्य पसरलं. आणि तो जो घारीने पिंड नेला होता ना, तो गोळा जो नेला होता ना पायसाचा, तर तो तिकडे अंजना मातेला, म्हणजे हनुमंताच्या मातोश्री वायुदेवतेची पत्नी अंजना, तर तिला तो मिळाला. ती कथा वेगळी, ती हनुमत जन्माची, ती इथे नाही सांगत. कौशल्या, सुमित्रा, कैकेयी ह्या गर्भवती आहेत. हळूहळू शुक्ल पक्षाच्या चंद्रपावनाने ते वाढू लागलेले आहेत. हे सगळं काय पाहून दशरथ राजाला खूप आनंद होतोय. आणि आपल्या मनात असलेली उत्कंठा तो लपवू शकत नाही महाराज. उत्कंठा की पुत्र रत्न मला प्राप्त होणार, पुत्र संतती मला प्राप्त होणार, उत्कंठा आहे. किती वर्ष झाले की मी या सुखासाठी प्रतीक्षा करत होतो, आता बाप होणार आहे, याचा आनंद असतो. वशिष्ठ मुनी दशरथ राजाला सांगतायत, राजा, स्त्रियांना गरोदरपणी वेगवेगळे डोहाळे लागत असतात, त्यांना तू आता विचारावंस, त्यांचे डोहाळे तू पुरवावेस. गर्भातील जीवाला ह्याच्यामुळे समाधान वाटतं. गर्भातील जीवाला खाण्याची इच्छा उत्पन्न होते आणि त्याच्यातून त्या आईला, त्या गर्भवती स्त्रीला डोहाळे लागतात. तू त्यांना विचार, तुम्हाला काय खावं वाटतं, कुठले डोहाळे लागले, तुम्हाला काय करावं असं वाटतं, अशी इच्छा जागृत होईल. ती इच्छा त्या आईची नसते, त्या गर्भवती स्त्रीची नसते महाराज, त्या बाळाची असते. ते भविष्याचे एक दर्शन असतं की तो बाळ नेमका कसा असेल. एका महिलेला म्हणे साबण खाण्याची डोहाळे लागली. डोहाळे काहीही असू शकते. तसं वशिष्ठ सांगतात दशरथाला, राजा जा, आपल्या धर्मपत्नींना विचार, तुम्हाला काय करावं असं वाटतं, डोहाळे नेमके काय. आणि त्यावेळेस राजा
वसिष्ठांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार प्रथम कैकेयीच्या महालात जातात. लाडकी ती युद्धामध्ये जिंकवलं, दशरथाचा प्राण वाचवला, तेव्हापासूनची लाडकी, आयुष्यभराची लाडकी दशरथ राजाची कैकेयी. लहान आहे पण लाडकी महाराज, म्हणून मान तिला पाहिला. कैकेयीच्या महालामध्ये दशरथ राजे गेले आणि गेल्याच्या नंतर कैकेयीला विचारतात, राणी काय करावं असं वाटतंय तुला? राजा आलाय तरी पण कैकेयी मंचकावरून उठलीच नाही महाराज, पहुडलेली. राजाकडे ती थोडस सुद्धा कटाक्ष टाकत नाही, थोडस सुद्धा पाहत देखील नाही. पतीची मर्यादा तिने ठेवली नाही महाराज. कैकेयी होती ना ती, पायस उशिरा दिला म्हणून ती अजून रुचली होती. इतके महिने ओलांडले, पोटात गर्व आहे. किती दिवस झाले पुत्रकामेष्टी यज्ञाला, 6-7 महिने होऊन गेले, तरी पण रुसवा मात्र कैकेयीचे गेले नाही. कुठंच जीवन जगणारी कैकेयी. प्रेमाने तिला लागलेले तिचे डोहाळे दशरथ राजे विचारताय, पण ती भानकार्याने म्हणते आहे, अगदी आवेशामध्ये येऊन, तुम्ही कसले माझे डोहाळे पुरणार हो? माझ्या मनात काय आहे ते कोण पूर्ण करेल, असं मला कोणी दिसत नाही. दशरथ राजा म्हणतात, असं काय करतेस प्रिय? मी तुझ्यासाठी प्राण सुद्धा देईल, मी तुला लागलेले डोहाळे पुरवणार नाही. यात काय तू संशय घेते, शंका घेते? त्यावेळेस कैकेयी म्हणते, नाथ मला असं आता वाटतंय, कौशल्याच्या व सुमित्रेच्या मुलांना कैकेयीचे डोहाळे ऐकव. कौशल्याच्या आणि सुमित्रेच्या मुलांना मी आता वनवासाला पाठवू, त्यांचं तोड देखील आता पाहायचं नाही. तुम्ही, मी आणि आपला मुलगा एवढ्या तिघांनीच आपण सुखामध्ये त्या अयोध्या नगरीमध्ये राहायचं. सगळं राज्य पाहिजे तर फक्त माझ्याच मुलाला पाहिजे. तुम्ही मला काय दोष द्यायचं असू द्या, लोक मला काय निंदा करायची ते करू द्या, पण मला असंच वाटतं, मी, माझा मुलगा आणि तुम्ही माझे पती एवढ्यानेच अयोध्येमध्ये राहावं आणि दोघींच्या, सुमित्रेच्या, कौशल्याच्या मुलांना वनवासाला पाठवावं. हे डोहाळे कैकेयीचे. दशरथाने कैकेयीच्या तोंडातून पडलेले वाक्य ऐकल्याच्या नंतर हृदयामध्ये घोर अशी सुरी खुपसावी अशा पद्धतीने दुःख व्यक्त केले. आणि आता त्याला तो गत वृत्तांत आठवायला लागला. त्या श्रावणाच्या आई वडिलांनी दिलेला शाप आता खरंच खरा ठरतोय की काय, सत्य होतं की काय? शाप आठवला महाराज, आणि भविष्यात हे घडतं की काय याचं दुःख त्या दशरथ राजाच्या मनामध्ये. त्याच्या सर्वांगाचा थरकाप झाला आणि तो त्या कैकेयीचा महाल सोडून तिथून तो दुःखाने निघालेला आहे आणि सुमित्रेच्या महालामध्ये गेला. सुमित्रा नावाप्रमाणे सुमित्रा, सगळ्यांची चांगल्या पद्धतीची मैत्री करते, तिला म्हणायचं सुमित्रा, प्रेमळ स्वभावाची. पतीला ती सदैव दैवत मानायची. राजा तिच्या दालनामध्ये गेलेला आहे आणि दशरथ राजे लगबगीने तिच्याकडे जातात. त्यावेळेस ती सुमित्राची लगबगीने दशरथ राजाकडे ती पतिव्रता येते, पतीचा मान ठेवणारी ती. आदराने पूजन केले दशरथ राजाने. राजाने प्रेमाने तिला लागलेले डोहाळे विचारले. तेव्हा ती म्हणाली, नाथ मला असं वाटतं, मला जो काही पुत्र होईल तो पुत्र ज्येष्ठ कौशल्या राणीला होणाऱ्या मुलाचा परमसेवक अशा प्रकारचा असेल. जो ज्येष्ठ कौशल्या राणीला होणाऱ्या मुलाचा परमसेवक भक्त असेल असा मुलगा माझा असेल. मला त्रिभुवनाचे राज्य नसेल तरी जमेल, मला मुक्ती नाही मिळाली तरी जमेल, पण कौशल्याचा पुत्र म्हणून जो परमात्मा जन्माला येणार आहे ना महाराज, त्या सेवेपुढे इतर सारे काही माझ्या दृष्टीने व्यर्थ, सगळं व्यर्थ. तिचं हे सात्विक उत्तर दशरथ राजाने ऐकलं. त्याच्या कानामध्ये कोणीतरी अमृत ओततंय, अमृत अशा प्रकारे दशरथ राजाला वाटायला लागले आणि तिचं तो उत्तर ऐकून फार आनंद झाला. दशरथाला फार आनंद झाला, खूप आनंद झाला.
आणि तिला ते आश्वासन देऊन ते आता कौशल्याच्या महालामध्ये जात आहेत. तेव्हा कौशल्या समाधीमध्ये मग्न आहे. कौशल्याला समाधी लागलेली मला ध्यानमग्न कौशल्य आहे. राजाला त्यांनी तसं सांगितलं तरी पण राजा आत गेले. जे काही कौशल्याच्या दासी होते त्यांनी सांगितलं कौशल्य आता समाधीत ध्यानमग्न आहेत, तर त्यांच्याकडे जाऊ नका असं त्यांनी सांगितलं. पण राजांना पण अडवलं. राजे तरी पण गेले. देह भानच नाही कौशल्याला. कौशल्याचे डोळे ऐका. आणि ती देह भानावर यावी म्हणून राजा म्हणतात, ऋषींनी देवाने सांगितलं त्याच्या ठाई श्री राम रूपाने साक्षात आदिपुरुष नारायण भगवान श्री विष्णू मानवी अवतार घेऊन येणार आहे, म्हणून मी डोहाळे विचारण्यासाठी इथं आलो. आणि तू अजिबात बिलकुल देह भानावर नाही. कौशल्य रामाचं नाव दशरथाच्या मुखातून कौशल्यानं ऐकलं, एकदम ध्यानातून त्याची बाहेर आली, जागृत झाली. राजा म्हणाला, प्रिय तुला बरं वाटतंय ना? तुला काय पाहिजे? तुला काय डोहाळे लागले? काय तुला आवडते? तुझे डोहाळे मी पुरवले आणि म्हणून ते विचारण्यासाठी मुद्दाम म्हणून तुझ्या भेटीला मी तुझ्या या महालामध्ये आलो. तेव्हा कौशल्य एकदम वीरस्त्री तिच्या अंगामध्ये संचारली. वीरस्त्री वीर रसामध्ये ती मोठाने असते. त्या दशरथ राजांना म्हणते आहे, मी कोण आहे ते तुम्हाला ठाऊक नाही. आणि ही वीरस्त्री पाहिल्यानंतर दशरथ राजाचा डसत. दशरथ राजा म्हणजे कौशल्य तुला खरोखर काही भूतबाधा वगैरे तर झालेली नाही ना? तू जरा भानावर काय बोलतेस तू? आणि दशरथाचं बोलणं ऐकून कौशल्या पुन्हा म्हणते, मी राम आहे, सर्व गुणांहून पूर्णपणे वेगळा आहे. मी जगतमय, मी जीव शिव या दोहोंच्या भेदांपलीकडे द्वैत अद्वैत यापेक्षा मी संपूर्ण वेगळा आहे. मी सर्व साक्ष अलक्ष वाचिंत्य आहे. मला भानावर आहे असे तुम्ही म्हणणारे स्वतःला काय समजते? दशरथ राजा तर अजूनच भयभीत झाले आणि विचारत, अगं कौशल्य, पेटीत घालून रावणाने तुला पडून नेलं ते तुला आठवतं का? असं विचारतात. लगेच हातभारी करून बोलू लागले, आणा आणा धनुष्यबाण आणा. कुठे आहे तो रावण? त्याची दाई मस्तके तोडून टाकेन, ताटका मारेन, ऋषींची यज्ञ पूर्ण करेन. विश्वामित्र कुठे आहेत माझे गुरु? मी शिवाचे धनुष्य मोडून टाकेन. माझी ज्ञान शक्ती सीता मी घेऊन येणार आहे. तो परशुराम त्याचा अवतार आता संपला, ते तेज मी घेणार. अहो, मी वडिलांचं वचन पाळीन. मी अरण्यामध्ये जाईन, तेथील ऋषींना त्रास देणाऱ्या दुष्ट अशा खरं दुष्ट राक्षसांना मी मारीन. वानराकडून समुद्रावरती पाषाणांचा सेतू मी बांधून घेईन. लंकेवर स्वारी करीन, रावणाला ठार मारीन. रावण बंधू विभीषण माझा सखा, त्याला लंकेचे राज्य मी बहाल करीन. माझी सीता मी परत आणीन. कुंभकर्णाला मारीन. मी देवांना रावणाच्या कैदेमधून सोडवीन. मी अयोध्येत असे राज्य करीन की प्रजा अत्यंत सुखी होईल. तेव्हा राजाने वसिष्ठांना बोलवलं. कौशल्याची अवस्था नेमकी काय झाली याचा अंदाज त्या ठिकाणी येत नाहीये. आणि वसिष्ठ ऋषी त्या राजप्रसादात येत आहेत महाराज, आणि ते सुद्धा ते पाहतायत सर्व प्रसंग. कौशल्याचा अंतरंगात सर्व व्यापून राहिलेले भगवान श्री विष्णू आणि धनुर्धारी राम, त्या वसिष्ठांना सुद्धा त्यांचं साक्षात दर्शन होतंय कौशल्याच्या मातेच्या त्या माध्यमातून. वसिष्ठ ऋषी सुद्धा ध्यानस्थ होत आहेत. कौशल्य ध्यानस्थ होती हा विषय तर वेगळा आहे, पण वसिष्ठ ऋषींना बोलावलं, समस्या सोडवा महाराज. वसिष्ठ ऋषींनी पाहिलं साक्षात धनुर्धारी श्री रामाचं दर्शन. वसिष्ठ ऋषी सुद्धा ध्यानस्थ. आता तर राजाला वाटलं काही बरी गती दिसत नाही. हे आहे तरी काय? मी श्रावणाचा घात केला म्हणून माझे गुरु माझी पत्नी देवभान विसरून गेली की काय? कशाचा हा परिणाम? तेवढंच वसिष्ठ काही काळानंतर भानावरती आले. राजाने त्या वसिष्ठ ऋषींचं पाय धरले महाराज. राजा म्हणाले, चिंता करू नका राजन,
विष्णू 4 अंशाने तुमच्या पोटी जन्माला येणारे, चिंता करू नका. विष्णू देवांच्या हातामध्ये काय आहे? शंख आहे, चक्र आहे, गदा आहे आणि शेषनाग आहे. ते पुत्राच्या रूपाने तुमच्या घरी जन्माला येतील. आनंद होणारे महाराज. चैत्र मास, पुष्य नक्षत्र, नवमीला मध्यान्ह काळी कौशल्य हे प्रसूत होईल, भविष्यवाणी सांगते. आणि तिचा पुत्र जो आहे तर तो भगवान विष्णूच असेल. तो जन्मानंतर या भूमीवर काय काय करेल त्याचे डोहाळे कौशल्याला लागलेले, म्हणून कौशल्य सांगते की तिचा पुत्र काय पराक्रम करणार आहे. म्हणून हे ऐकलं वसिष्ठ ऋषींचं मार्गदर्शन आणि दशरथाला खूप आनंद झाला महाराज, खूप आनंद झाला. भ्रम निराश झाला, आनंद झाला. आपण ऐकलेली देववाणी खरी होणार याची खात्री आता दशरथाला वाटते आहे. पुढे आजचा रामनवमीचा दिवस सुरलाय महाराज. पुष्य नक्षत्र, शुद्ध नवमी तिथी आहे. सूर्य हा माथ्यावरती आलाय आणि कौशल्याच्या खुशीमध्ये जो कधी जन्म घेत नाही, जो अजन्म आहे, जो काळाच्याही पलीकडे आहे, त्याला कालातीत म्हणतात, जो परब्रह्म स्वरूप आहे, जो साक्षात श्रीराम आहे आणि तो विष्णू अवतार श्रीराम कौशल्याच्या पोटी अयोध्या नगरीमध्ये जन्माला आले आहेत. बोला प्रभू रामचंद्र भगवान की, प्रभू श्री रामचंद्र भगवान की, प्रभू श्री रामचंद्र भगवान की. प्रभू श्री रामचंद्राचा जन्म झालाय महाराज. आनंदी सर्वत्र रामजन्माची वार्ता पसरली. जन्मता सर्व उत्तम लक्षण बालकाने धारण केलेली आणि आपल्या पायाच्या अंगठा हाताने धरून तोंडात घालीत होता. भक्त नेहमी म्हणतात की प्रभू चरणांची गोडी हवी आणि असे प्रभू श्री रामचंद्र त्या ठिकाणी जन्मलेले आहेत. कैकेयीला सुद्धा भरत नावाचा पुत्र, सुमित्रेला सुद्धा त्या ठिकाणी लक्ष्मण, शत्रुघ्न, 4 पुत्र रत्न दशरथ राजाला त्या ठिकाणी प्राप्त झाले. आणि त्या ठिकाणी सगळेजण भजन करायला लागलेत महाराज. सगळेजण आनंदाने गायला लागले, नाचायला लागले. देवाने पुष्पवृष्टी केलेली अयोध्या नगरीमध्ये आनंद आहे. आणि सगळेजण गातायत राम जन्मला सखे, राम जन्मला, 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 राम जन्मला सखे, राम जन्मला. सगळीकडे आनंद. सगळेजण सांगतायत एकमेकांना की प्रभू श्री रामचंद्राचं अवतरण अयोध्या नगरीमध्ये झालेलं आहे. आणि म्हणून असे प्रभू श्री रामचंद्र आज रामनवमीच्या तिथीवरती मध्यान्ह काळी सूर्य माथ्यावरती आल्याच्या नंतर अर्थातच दुपारी 12 वाजता जन्मलेले आहेत. चैत्र महिना आहे, दुपारचे 12 वाजलेले आणि प्रभू श्री रामचंद्रांचा अवतरण. बोला प्रभू श्री रामचंद्र भगवान. आणि अशा पद्धतीने आपल्याकडे सुद्धा राम जयंती, रामनवमी घरोघरी साजरी केली जाते. नगरांमध्ये, शहरांमध्ये, गावांमध्ये, वाड्यातोड्यांमध्ये, वस्तीमध्ये सगळीकडे एकच जल्लोष असतो रामनवमीचा. आणि सगळीकडे रामनामाचा घोष चालू असतो. जय श्रीराम, जय श्रीराम. आणि म्हणून प्रभू रामचंद्राचं जीवन आदर्श, प्रभू रामचंद्रांचं चरित्र आदर्श, प्रभू रामचंद्रांचं प्रत्येक कृत्य आदर्श म्हणून प्रभू रामचंद्र प्रत्येकाच्या हृदयावरती विराजमान आहेत. आणि म्हणून दत्तगुरुवाहिनीच्या माध्यमातून आपण श्रीराम प्रभूंचे जन्म
रामजन्माची कथा या ठिकाणी मोठ्या संख्येने श्रवण केली. आणि म्हणून आता रामजन्माचा पाळणा सर्वांनी गावा, प्रभू रामचंद्रांची आरती करावी, प्रसाद वाटप करावा, जल्लोष करावा आणि प्रभू रामचंद्रांचं नाम घ्यावं, प्रभू रामचंद्रांची भक्ती करावी, प्रभू रामचंद्रांचं भजन करावं. आपण हे भजन करूयात. श्रीराम जय राम जय जय राम, 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 जय जय राम जय जय राम. प्रभु श्री रामचंद्र भगवान की, प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय, प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय. पुढे मारुतीरायांचा जन्म, नंतर संपूर्ण रामायणाची कथा आहे, फार सुंदर आहे. कधी जर योग आला, आता स्वामी चरित्र कथा सध्या चालू आहे आपली, तर भविष्यामध्ये आपण रामकथा सुद्धा दत्तगुरु वाहिनीवरून तुमची जर इच्छा असेल तर श्रवण करूयात. आजची रामजन्माची कथा, रामनवमीची कथा ऐकून सगळेजण पावन झाला, सगळ्यांनी ऐकली. दिव्य अशी कथा आहे प्रभू रामांची. म्हणून नक्कीच रामचरित्र वाचा, दत्तचरित्र वाचा, स्वामींचं चरित्र वाचा, संतांचं चरित्र वाचा, देवांचं चरित्र वाचा. जीवन सुखमय झाल्याशिवाय राहणार म्हणून कथाच परमपावन असो. आजची कथा गोड झाली, सुंदर झाली. प्रभू श्री रामचंद्रांच्या चरणी समर्पित करतो. भगवान श्री गुरुदेव दत्तात्रयांच्या चरणी समर्पित करतो. तुम्हाला सर्व सत्वर्ग चरणी समर्पित करतो. मी या ठिकाणी विश्राम घेतो. पुन्हा भेटूया दत्तगुरु वाहिनीच्या दत्तमय अशा नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. सर्वांना सप्रेम जय श्रीराम.